कैचे असोनी ठाऊके देणारे दुःख पावाल पुढे पेणारे आता नकारे भाईनो नकारे आता नकारे भाईनो नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे तुका म्हणे एकाच्या कारे जाणो निनदरा भयरे आता जागारे भाईनो जागारे चोर निजल्या नाडूनी भागारे विठ्ठल पंढरीच्या देवराया कहूँ तुझे भूलो नहीं मेरे प्रिय घनश्याम काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आकुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता जागारे भाईनो जागारे चोर निजल्या नाडोनी भागारे प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग
देहूचे महान भगवत भक्त श्रीमंत श्री तुकोबरा यांचा हा 4 कडव्याचा खूप सुंदर आणि महाराजांच्या वाङ्मयातला एक मार्मिक असा अभंग तुमच्या समोर आम्ही कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. या अभंगावर काही बोलण्यापूर्वी, या अभंगाचा काही भाव तुम्हाला सांगण्यापूर्वी, किंबहुना या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी माझ्या दृष्टीने छोटासा परिहार. भगवान रामरायांच्या आशीर्वादाने राष्ट्रगुरु श्री समर्थ स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सत्प्रेरणेने या परिसरामध्ये राहणाऱ्या तुम्हा सर्व भक्त भाविकांच्या विशेष अशा सहकार्याने तुमच्या परिसराचं वैभव म्हणजे श्री समर्थ मंदिर संस्थान जाऊन समर्थ अध्यक्ष बाबासाहेब बाप्पा तांबे अधिक सर्व विश्वस्त मंडळी यांच्या विशेष अशा योगदान. माझे परमार्थ मित्र आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही आळंदीमध्ये एका कालामध्ये राहिलो. असे आपल्या परिसराचं वारकरी रत्न, वारकरी वैभव श्री समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार मृदंग सम्राट पांडुरंगजी महाराज आनंदे यांच्या आणि सर्व टाळकरी मंडळीच्या विशेष अशा उपस्थितीने गेल्या 94 वर्षापासून चालत आलेला या ठिकाणी रामनवमीचा हा उत्सव, समर्थांच्या जन्मदिनाचा हा उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षाच्या या अखंड हरिनाम सप्ताहामधली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा श्री समर्थ मंदिर संस्थान यांच्या वतीने अधिक माझे परमार्थ प्रेमी जीवलग मित्र पांडुरंगजी महाराज आनंदे यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली. तेव्हा जशी मला समर्थ बुद्धी देतील, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगावर मला जसं काही बोलतंय तसं मी हळूहळू 12 वाजेपर्यंत बोलणार नाही. 12 वाजे नाही वाजवायचे नाही. पण एक सांगेन भाविकांना, माझ्या जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यासाठी आला. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं, खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर ऐकणारा माणूस कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये चांगला विचार करायला लागतो. आणि भाविकांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे, आज जगामध्ये तुम्हाला जे चांगलं दिसतं ना, मी तर असं म्हणेन की तो संत विचाराचा प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचा अनुभव आहे, संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर विचार ऐकणारा माणूस कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये थोडंफार का होईना परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि परिवर्तन करून घेतलं पाहिजे. तेव्हा संतांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यासाठी आलात. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर आणखी दुसरा काय फायदा होतो ऐका. संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर
त्या विचार ऐकणाऱ्या माणसांचं आयुष्य वाढवून जातं. कारण संत साहित्यामध्ये आपल्या धर्मग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे, जेवढा वेळ आपला सत्कार्यामध्ये जातो, सत्कार्य करण्यामध्ये जेवढा आपला वेळ जातो, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यामध्ये किंवा संत सेवेमध्ये जेवढा आपला वेळ जातो, परमात्मा तेवढंच तुम्हा आम्हाला आयुष्य वाढवून देत असतो. महाराजांनी तुकोबारायांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नित्य काळ गणना करी आयुष्याची, परी कथेच्या काळीची मात्र आज्ञा नाही. ऐका, संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर तिसरा काय मोठा फायदा होतो. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर त्या विचार ऐकणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये जेवढे दोष असतील त्या संपूर्ण दोषाची आत्यंतिक निवृत्ती संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर होते. विठ्ठल जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी सर्व दोष जळून जातात. जळती दोषाचे डोंगर असं म्हटले तुकोबाराय. पळती दोषाचे डोंगर असं नाही ना म्हटलं. का? पळून गेलेले दोष पुन्हा येऊ शकतात, परंतु जळून गेलेले पुन्हा येत नसतात. पळून गेलेला माणूस पुन्हा येऊ शकतो, पण जळून गेलेला पुन्हा येत नसतो. जळून गेलेला तुमच्या जाम समर्थ गावामध्ये कोणी आलाय का? आलाय कोणी? आणि येत असेल तर सांगा मला. येत असेल तर मला सांगा, मला तोडगा माहित आहे. जळून गेलेला पुन्हा येत नसतो भाविकांनो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो माणूस संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकतो त्याच्या अंतःकरणातले सर्व दोष जळून जातात. आणि म्हणून लक्षपूर्वक कीर्तन आहे का, भजन मनात मनात कीर्तन आहे का, प्रसन्न मनाने का, संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकायचे म्हटल्यानंतर ऐकणाऱ्यांचं मन सुद्धा प्रसन्न असावं लागतं. नसतात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे, श्रोता दुश्चिता तरी विटुळे मांडला असो. प्रसन्न मनाने कीर्तन आहे का, माफी मागून बोलू, टवटवी चेहरे नाही का. आता सध्या तुमची सर्वांची चेहरी टवटवीत आहे. नाहीतर काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, खूप दूरवर कीर्तनाला जातो. अलिबाग, रायगड, सिंधुदुर्ग, त्याही परिसरामध्ये आम्ही खूप दूरवर कीर्तनाला जातो. पण काय सांगू, तिथं कीर्तनाला गेल्यानंतर, कीर्तनाला उभं राहिल्यानंतर
आमच्या समोर कीर्तन ऐकायला बसलेली जी माणसं असतात त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की हे कोणाला तरी पोचणार आहे. तेव्हा टवटवी चेहऱ्याने कीर्तन ऐका, प्रसन्न मनाने ऐका, श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐका. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकायचे म्हटल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये सर्वच संतांबद्दल श्रद्धा असली पाहिजे. कारण असं वर्णन आलेलं आहे, असं म्हटलेलं आहे, वापसा जर नसेल तर मग पेरू नये. चुकीचं, वापसा नसेल तर मग पेरू नये, भूक नसेल तर खाऊ नये, विश्वास नसेल तर त्या माणसाने परमार्थाच्या नादाला लागू नये. चुकीचं बोललो तो काय म्हणजे नाही विश्वास. आणि अंतकरणामध्ये संताबद्दल देवाबद्दल जर श्रद्धा नसेल तर त्या माणसाने संतांच्या अभंगावरती विचार ऐकू नये. मला माहित आहे तुमची सर्वांची संताबद्दल फार मोठी श्रद्धा आहे आणि खरं म्हणजे हे तुमचं गाव एक ऐतिहासिक गाव आहे. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात आहे असं नाही, संपूर्ण भरतखंडामध्ये भारत देशामध्ये तुमच्या गावचं नाव आहे. नव्हे भरतखंडामध्ये तर आहेच आपल्या गावचं नाव, परंतु पाश्चात्य देशामध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव मोठ्या आवडीने घेतलं जातं. समर्थांची जन्मभूमी. अशा पुण्य पावन पवित्र गावामध्ये तुम्ही जन्माला आलात, भाग्यवंतांनो. संतांच्या गावामध्ये जन्माला येण्यासाठी सुद्धा कैक जन्माचं पुण्य असावं लागतं. तुमची सर्वांची समर्थावरती फार मोठी श्रद्धा आहे म्हणून श्रद्धेने ऐका. नंतर समर्थाबद्दल आणखी नंतर मी बोलणार आहे, लक्षपूर्वक ऐका. अतिशय महत्वाचा आणि सुंदर असा अभंग तुमच्या समोर आम्ही कीर्तनासाठी निवडला आणि आजच्या या अभंगामध्ये आपले जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हा सर्वांना या मानवी जन्माचं सार करावं यासाठी आव्हान करतात. या अभंगामध्ये विठ्ठल तुम्हा सर्वांना माहित आहे की या मानवी जन्माचं सार नेमकं कशामध्ये. परमात्म्याने आपल्याला हे जे मानवी शरीर दिले ते नेमकं कशासाठी दिले तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. परमात्म्याने तुम्हा आम्हाला हे शरीर जे दिले ते केवळ संसार करण्यासाठी नाही दिलं, हेही तुम्हाला माहिती आहे. संसार करायचा नाही, संसार करूच नाही, संसार करूच नका असं कुठेही कोणत्याही संतांनी म्हटलं नाही. उलट सर्वच संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या अभंगामध्ये असं म्हटलेलंच आहे की नाही, सुखे करावा संसाराचा निषेध नाही. फार काय सांगू, उभ्या आयुष्यात ज्यांना संसाराचा स्पर्श नव्हता असे आपले ज्ञानेश्वर महाराज सुद्धा संसाराचा निषेध करत नाही. हरिपाठात आसोडी संसारी जिम्हे बेमुखारी, आसोडी संसारी जिम्हे बेमुखारी, आसोडी संसारी जिम्हे बेमुखारी, आसोडी संसारी जिम्हे
चाल मला लावायची. असं लावू शकतो. विठाल आसोनी संसारी जीवे वेदुत वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अतिशय गोड अशा चाली आहेत. अनेक सांगू तुम्हाला भाविकांना म्हणजे माध्यमातून बोलतो. वारकरी संप्रदायाच्या चाली आहेत ना, त्या चाली या काळामध्ये मागं पडत चालल्या आणि नवीन नवीन चाली आपल्या समोर यायला लागल्या. कधी कधी पिक्चरच्या चाली सुद्धा अभंगाला लावल्या जातात. पिक्चरची चाल अभंगाला म्हणणं म्हणजे त्या अभंगाचं पावित्र्य नष्ट करणं. वारकरी संप्रदाय सुद्धा खूप गोड अशा चाली आहेत, खूप गोड चाली. एका काळामध्ये त्यांनी वारकरी सांप्रदायिक चालीच्या बळावरती महाराष्ट्राला डोलायला लावलं असं आपल्या मराठवाड्याचं वैभव. आमच्या स्वानंद श्रीनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुनामगुरु बंकट स्वामी महाराज यांच्या प्रासादिक वाणीमधून काही चाली बाहेर पडल्या. अतिशय गोड अशा चाली आहे. त्यांच्याच प्रासादिक मुखातून बाहेर पडलेली ही एक चाल आहे. टाळकरी मंडळीला आमची विनंती राहील, आमच्या कीर्तनामधून एवढी चाल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आसोनी
तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने जवळपास 29-30 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकार, मला वाटतं कदाचित बसलेल्यापैकी कोणी त्यांची कीर्तनं पण ऐकली असतील, वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे नाव ऐकून असतं. त्यांच्या कॅसेटमध्ये 30 वर्षापूर्वी वारकरी चाली आम्ही गायलेल्या आहेत. कदाचित कॅसेटमध्ये त्या चाली तुम्ही आमच्या ऐकलेल्या असतील. आजचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज, त्यांच्याही कॅसेटमध्ये आम्हाला चाली गाण्याची संधी मिळाली. आपुली याईता जो आसेदा चाल गायलेली त्यांच्या कॅसेटमध्ये. जाऊ द्या, नको म्हणा की नको म्हणा माझा मोठेपणा बसलेले काही जण म्हणजे महाराज त्यांचाच मोठेपणा. नाही नाही, सगळे तज्ञ आहेत बसलेले. अरे वा, हा असं प्रबल वागे आवाज चिरकू जाऊ नको रे. पुढील प्रबल एक खरं म्हणजे फार वर्षानंतर घावलेत मात्र. आळंदीमध्ये होतो, दिल्ली सोहळ्यामध्ये चालायचं, त्यावेळेस वाजवणं बघितलं. खूप सुंदर आणि मार्मिक वाजवत. कीर्तनला पोषक वाजवणं जे आहे ना, महाराष्ट्रामध्ये अशी फार थोडी माणसं की कीर्तनाला पोषक वाजवणारे. फार सुंदर कीर्तनकार उभा राहिल्यानंतर असं वाजवणार आमचे पांडुरंग महाराज की तो कीर्तनकार नाचला पाहिजे. वादक आहे, कारण मलाही वाजवता येते. तुम्ही मला वाजवताना पाहिली पालखी सोहळ्यामध्ये. मी सुद्धा जुन्या काळामध्ये बऱ्याच कीर्तनकाराला वाजवलेला आहे. हे माझं परम भाग्य आहे. वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर ऐकले असतील कदाचित तुम्ही कीर्तन. 1982 साली त्यांची कीर्तनामध्ये मला पखवाज वाजवायची संधी होती त्यांच्या मठामध्ये. वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर, वा वा, इथे येऊन गेलेत असे थोर महात्मे. वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर, त्यांची कीर्तन मला वाजवायला मिळाली. माधवभाऊ अमगर, ढोक महाराज, पठाडी महाराज, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान पांडुरंग महाराज बोले. खूप खूप कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये जुन्या काळामध्ये मला वाजवण्याची संधी मिळाली. तेव्हा फार सुंदर सुंदर वाजवतात. खरं म्हणजे मी त्यांचं म्हणजे त्यांनी मला त्यांच्या संस्थेबद्दल जे काही सांगितलं ना, तर एक सांगू भाविकांनो. खरं म्हणजे हे बोलत असताना माझं हृदय भरून येते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेलं जे दान आहे, संतांच्या कृपेने मिळालेलं जे दान आहे, ते दान आपण इतरांना द्यावं अशी ज्यांची खऱ्या अर्थाने तळमळ आहे. अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले, महाराजांनी मला सांगितलं, म्हटले महाराज की आपल्याला आळंदीमध्ये जे मिळाले ते मोफत मिळाले. मग या परिसरातल्या या लहान बालकांना आपण काम मोफत देऊ नये आणि म्हणून मोफत शिकवतात महाराज. याबद्दल त्यांना खूप सुंदर मार्मिक वाजवतात. पठाडे महाराज, ढोक महाराज, इंगळे महाराज यांच्या कॅसेटमध्ये चाली गायलेली आहे. आपुली याहीता जो आसेदा, आपुली याहीता
माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात की असो मी संसार जे कोणत्याही संतांनी संसाराचा निषेध केला नाही. पहा, एव्हाना तुम्हा सर्वांना माहित आहे की प्रारब्ध दोषामध्ये बहुतेक सर्वच संतांनी संसार केला. संतांना सुद्धा संसार होतात की नाही देवा? तुम्हा आम्हाला जसा संसार तसा काही संतांना संसार, तुम्हा आम्हाला जशी शेतीवाडी तशी संतांना सुद्धा शेतीवाडी होतीच. हा काय सांगू, संसार म्हटल्यानंतर तुम्हा आम्हाला जशी संसारामध्ये पोरं बाळ मुलं बाळ तशी प्रारब्ध दोषात संतांना सुद्धा पोरं बाळ होतीच. संत झाला म्हणजे त्यांना मुलं नसतात असं नाही. संतांना सुद्धा मुलं होती, जास्त नव्हती, थोडीच होती आणि ती चांगली होती. आणि संसार म्हटल्यानंतर मुलं बाळ असावी लागतात. मला माफ करा, या दोन गोष्टीशिवाय संसाराला शोभा नसते. पटलं तर पहा, विनोद म्हणून घ्या. दोन गोष्टीशिवाय संसाराला शोभा नसते. पहिली गोष्ट आहे, संसार म्हटल्यानंतर संसारामध्ये भांडण असलं पाहिजे. भांडणाशिवाय संसाराला शोभा नसते, शोभा नसते. आता बसलेले काही जण असंही म्हणायला लागले असतील, बरं झालं महाराजांनी सांगितलं संसारात भांडण असावं. भांडण जरूर असं संसारात, पण ते भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाईल असं नसावं. नसतं. तुम्हाला माहित आहे, एक माणूस लाटणं घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेला. लाटणं पोळ्या लाटायचं, साहेब हे लाटणं जप्त करा, आणि ज्या बाईने हे लाटणं फेकून मारलं तिच्यावर त्वरित कारवाई करा. साहेबांचा असा गैरसमज झाला. साहेबांना असं वाटलं की यांना हे लाटणं दुसऱ्या गल्लीतल्या बाईने फेकून मारलं, असा साहेबांचा गैरसमज. साहेब म्हटले, अहो म्हटले भाऊसाहेब, अहो पोलीस स्टेशन वगैरे या भानगडी चांगल्या नसतात. शहाण्या माणसांनी खरं म्हणजे पोलीस स्टेशनला येऊ नये, या चांगल्या गोष्टी नसतात. त्या बाईला काही मुलं असतील तर त्याच्या मुलाला सांगून पहा, कशाला इथपर्यंत येतात, कशाला हे प्रकरण वाढवता. याने सांगितलं, साहेब त्या बाईच्या मुलाला सुद्धा सांगून पाहिलं, बाई ऐकत नाही. परवाच्या दिवशी काठवत फेकून मारली. म्हटलं काठवत भाकरी करायची, काल पळपट फेकून मारलं, आणि आज हे लाटणं फेकून मारलं. लाटणं म्हणजे आपल्या भागात त्याला काय म्हणतात, बेलणं फेकून मारलं. बस म्हटला, यापुढे सहन होणार नाही. त्या बाईवर कारवाई झालीच पाहिजे. शेवटी साहेब हळूच म्हटले, भाऊसाहेब मग असं करा ना, त्या बाईच्या नवऱ्याला सांगून पहा. मला काय म्हणायचं तुमच्या ध्यानात नाही सांगितलेलं. याने सांगितलं, साहेब त्या बाईचा नवराच मी आहे. विश्वकांती काही माणसाच्या संसारात भांडण जरूर असतं. भांडणाशिवाय संसाराला शोभा नसते. संसारातल्या भांडणामुळे त्या पतिपत्नीचं प्रेम अधिक वाटतं. माऊलीने म्हटले म्हणून बोललो, रोषे प्रेम दुनवटे पुढे द्यायचे. आणि म्हणून भांडणाशिवाय संसाराला शोभा नसते, आणि मुलाबाळाशिवाय संसाराला शोभा नसते. संसार म्हटल्यानंतर मुलं बाळ असली पाहिजे, पण खूप असण्यापेक्षा चांगली असली पाहिजे. मी तर असं म्हणेन, आपली मुलं समर्थासारखी सदाचारी असावी. एक तर आपली मुलं सदाचारी असावी, संस्कारी असावी, समर्थासारखी साक्षात्कारी असावी, किंबहुना परोपकारी तरी असावी. अशी थोडीच मुलं असावी संसारामध्ये. आणि आईने सुद्धा, माऊलीने सुद्धा अशाच मुलाला जन्म दिला पाहिजे. अशाच मुलाला त्या मातेने जन्म द्यावा असं संत सांगतात. जननी जने, जननी जने तो भक्त जने. तिचा तो मुलगा भक्त असला पाहिजे, भक्त असला पाहिजे. कोणासारखा भक्त असला पाहिजे? समर्थासारखा. उगीच नाही, समर्थांचं नाव आजही देखील मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. लग्न मंडपामध्ये सावधान शब्द ऐकल्यानंतर या कलियुगातला
एकच महात्मा सावध झाला, ते महात्मे म्हणजे समर्थ रामदास. घोर अशी तपश्चर्या केली. तुमच्या गावात घडलेली घटना आहे. सूर्याची पंत आली रानुबाईंच्या पोटी. रामनवमीच्या दिवशी या महान भगवत भक्तांनी या ठिकाणी जन्म घेतला. खऱ्या अर्थाने पांडुरंग महाराज, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की अशा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या जन्मस्थानाच्या समोर मला आज कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. थोडीच मुलं असेल संसारामध्ये सदाचारी, संस्कारी, परोपकारी. आईने सुद्धा अशाच मुलाला जन्म दिला पाहिजे. तो भक्त, तिचा मुलगा तो भक्त असला पाहिजे. भक्त नसेल तर तो दाता असला पाहिजे. भक्त असावा की ज्याला संतांच्या अभंगावरचे विचार ऐकावीशी वाटतात आणि संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर ज्याला आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यावासा वाटतो, असा भक्त असावा. भक्त नसेल तर मग तिचा तो मुलगा दाता असावा. बस देवाने मला जे दिलंय ना, मला जे मिळालं हे त्याच्या आशीर्वादाने मिळालं. मग त्याच्या कार्यासाठी मी थोडंफार पोहेना माझ्या संसारातून दिलं पाहिजे. आणि म्हणून या धर्म कार्यासाठी जो देतो दाता असावा. भक्तही नसेल, दाताही नसेल तर मग तिचा तो मुलगा शूर असला पाहिजे. शिव. आता शूर असावा असं म्हटल्यानंतर आपल्या चटकन लक्षात येतं कोणासारखा शूर असावा? छत्रपती शिवाजीराजे. एक सांगू भाईकांनो, त्या काळामध्ये जर समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरु तुकोबाराया आणि छत्रपती शिवाजीराजे जर जन्माला आले नसते तर आज तुमचा माझा हा हिंदू धर्म जिवंत राहिला नसता. आज आपण हिंदू म्हणून जे जिवंत आहोत, ताठमानेने जगतो, याला कारण आहे छत्रपती शिवाजीराजे, समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबाराया. विठ्ठल समर्थाने त्या काळामध्ये समाजाला सांगावं, रात्र वैर्याची आहे, महाराष्ट्रा जागा राहा. हे समर्थांचे उद्गार आहे त्या काळात. जगद्गुरु तुकोबांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन सांगावं की बाबांनो, कसाही प्रसंग जीवनात आला, धर्म सोडू नका. धर्माचं पालन करण्यासाठी आमचा अवतार आहे, आमचा जन्म आहे. तुकोबांनी किती म्हटलेलं आहे, धर्माचे पालन करणे पाखांड खंडोरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय समर्थ आणि छत्रपती शिवाजीराजांची तुमच्या माथ्यावर आहे. आज तुमची माझी ही जी नावं आहेत ना, ही छत्रपती शिवाजीराजांमुळे. गोविंदराव, गणपतराव, माधवराव ही आपली जी नावं आहेत, ही छत्रपती शिवाजीराजांमुळे. नसता आज आपली ही नावं नसती दादा. मग आज आपली नावं काय असती? काय नावं असते आपली? छत्रपती शिवाजीराजे जर त्या काळात जन्माला आले नसते, काय नावं असते आपली आज? कोणाचं नाव काय असतं? सफर खा. कोणाचं नाव असतं? गफर खा. कोणाचं नाव असतं? अब्दुल खा. आणि सांगू का पांडुरंग बाबा, जाड्या माणसाचं नाव असतं गब्दुल खा. मावल्यांनो, खरंच सांगा, ही तुमची नावं असती का? छत्रपती शिवाजीराजे जर जन्माला आले नसते ही नावं नसती या मावल्यांची. कोणाचं नाव असतं? बेगम साहेबा. कोणाचं नाव असतं? बेगम खलिदा. कोणाचं नाव असतं? चांद बीबी. आणि मग छत्रपती शिवाजीराजेचे हे उपकार आहे. अशी थोडीच मुलं असावी संसार. बरोबर. बोलण्याच्या ओघामध्ये वेळ संपत चाललाय. प्रारब्धवशात संतांना सुद्धा मुलं होते. ऐकून ठेवा. माझा आवाज जरा कमी वाटतो का? बरोबर आहे. तुकोबारायांना 6 अपत्य होती. 6. संताजी महाराजांच्या मुलाची नाव, जुन्या काळातली नाव. संताजी, महादेव, विठ्ठल, नारायण, काशी, भागीरथी. 6 अपत्य तुकोबारायांची.
नामदेव महाराजांची 5 अपत्ये, नारा, विठा, गोंदा, महादा आणि लिंबाई लेखी एका अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे. जाऊ द्या, आता आपण म्हणायला आपल्याला वेळ नाही. नामदेव महाराजांची 5 अपत्ये, 5 मुलं. ज्ञानेश्वर महाराजांची 4 पोरं, माऊलींची 4 अपत्ये. आता असं म्हटल्यानंतर तुम्ही बसलेले सगळेजण असं म्हणायला लागला असा की आतापर्यंत महाराज बरा बोलत होता, पण आता काही वेगळंच बोलायला लागलाय. आणि मी जे बोललो ना तुमच्यासमोर विचारपूर्वक बोललो. तुम्हाला माहित आहे, आम्ही कीर्तनकार लोकांनी जबाबदारीपूर्वक बोललो, ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. तुकोबऱ्यांनी असा आदेश दिलेला आहे कीर्तनकारांना, समाज प्रबोधनकारांना, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया चांगले विचार पोहोचवून सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कीर्तनकारांना, समाज प्रबोधनकारांना तुम्ही ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. शास्त्र असं सांगतं, रस्त्याने चालायचं प्रत्येक माणसाने नीट पाहून चाललं पाहिजे. पाणी प्यायचे गाळून पिलं पाहिजे. समाजामध्ये वागायचे प्रत्येक माणसाने विचारपूर्वक वागलं पाहिजे. आणि बोलत असताना शास्त्र पाहून बोललं. दृष्टिपूतं नसेत्मादं वस्त्रपूतं विवेचनं शास्त्रपूतं वदेत् वाक्यं मनपूतं समाजे. धर्मशास्त्राचं वचन आहे. आम्ही विचारपूर्वक बोललो पाहिजे. तुकोबरे म्हणतात, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया ग्रंथ पण मला ज्ञानेश्वर महाराजांची 4 पोरं सांगायची. पण तुमच्या डोक्यात जी ज्ञानेश्वर महाराजांची 4 पोरं आहेत ना, ती पोरं मला सांगायची. कारण ही वेगळ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांची 4 मुलं म्हणून गणले गेली. कोण असेल बरं माऊलींचा मोठा मुलगा, थोरला मुलगा? माऊलींचा थोरला मुलगा सांगितला वेदवेत्ता, शास्त्रवेत्ता. हा वेदवेत्ता, शास्त्रवेत्ता मुलगा ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणून हाक मारतो. वेदशास्त्र देती बाई,
ज्ञानेश्वर महाराज योग्याची कोण आहे? ज्ञानराज माझी योग्याची माऊलींचा तिसरा मुलगा सांगितलाय नागबाबांनी. साधक नागबाबा घेतात साधकाचा माय आणि माऊलींचा सर्वात शेवटचा लाडका मुलगा सांगितला तो म्हणजे अनाथ. ज्ञानाबाई माझी अनाथाची आणि या चार पोरासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी संपत्ती कमवून ठेवली, इस्टेट कमवून ठेवली. जसं तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या मुलासाठी काही इस्टेट कमवून ठेवतो की नाही? ठेवली पाहिजे. प्रत्येक बाबांनी प्रत्येक मुलासाठी थोडीफार कमवून इस्टेट पाठीमागे ठेवली पाहिजे. आणि आपल्या बाबांनी आपल्यासाठी एवढी मोठी इस्टेट कमवून ठेवली याची जाणीव प्रत्येक मुलाला सुद्धा असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक मुलाने समजून घेतला. माझ्या मुलाला नोकरी लागू दे रे देवा अशी म्हणणारी आई आहे, पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करून मिळवलेला जो पैसा आहे, मिळवलेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती तो पैसा बाप पिशवीमध्ये घेतो, पैशाचं गाठोडं बांधतो आणि पुढाऱ्याकडे जातो. साहेब पैसे कितीही घ्या, फक्त माझ्या मुलाला नोकरीला, असा म्हणणारा बाप. आणि म्हणून त्या बापाची जाणीव प्रत्येक मुलाला असली पाहिजे. आणि म्हणून बघा तुम्ही, आई मुलाला लहानपणी कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेतो. याचं कारण लक्षात घ्या. आई मुलाला लहानपणी कडेवर का घेते? आपल्याला जेवढं दिसतं तेवढं आपल्या मुलाने पाहावं यासाठी आई मुलाला कडेवर घेते. आणि बाप मात्र खांद्यावर घेतो का? आपल्याला जे दिसतंय त्याच्याही पेक्षा मुलाने खूप दूर पाहावं ही बापाची इच्छा असते. विठ्ठल कमवून ठेवली. पहिला जो वेदवेत्ता, शास्त्रवेत्ता, ज्ञानी जो मुलगा त्याच्यासाठी माऊलीने ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे अमृतानुभव. योगासाठी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव चांगदेव. साधकासाठी जो ग्रंथ सांगितला बाबा सच्चिदानंदांनी जो लिहिला त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी. आणि ज्याला ज्ञानेश्वरी चांगदेव पासून अमृतानुभव कळत नाही, वाचताही येत नाही, अशांचाही उद्धार होण्यासाठी मग सर्वात शेवटी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिभाव. तात्पर्य भाव मला एवढा सांगायचा आहे. प्रारब्ध वशामध्ये संतांनाही संसार होता, पण या मानवी जन्माचं सार केवळ संसार करण्यामध्ये नाही, आहे कशामध्ये याची तुम्हाला सर्वांना जाणीव व्हावी. म्हणून जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला असं आव्हान करतात. आता जागो भाई
एकदा खरंच पांडुरंग महाराजांसाठी मनापासून टाळले. फार सुंदर काम करतात, फार सुंदर काम करतात मित्रांनो. खरं म्हणजे मगाशीच माझं हृदय सप्त झालं. ग्रामस्थांना एकच विनंती करेल, असे जे परमार्थामध्ये आपलं जीवन परमार्थाला वाहून टाकणारे संप्रदायामध्ये फार कमी माणसं आहेत. तुमचं भाग्य आहे या परिसराला ते लाभलेले आहेत, ते तुमचं भाग्य. आणि म्हणून आमची विनंती आहे, मगाशी मी बाबासाहेब पाटील बाप्पा तांबे मगाशी म्हटले महाराज खूप सुंदर शिकवतात, आमच्या जवळ महाराजांनी संस्था टाकलेली आहे, पण आमच्या गावातला एकही मुलगा त्यांच्या संस्थेत नाही. बरोबर आहे. कधीतरी विचार करा. आणि तुम्ही विचार करणार, आज संस्कारी मुलाची फार गरज आहे दादा. कोट्यवधीची इस्टेट आहे काही काहींच्या घरी. तुम्हाला सांगतो, मुंबईसारख्या शहरामध्ये मी 44 वर्षापासून कीर्तन करतो. 44 वर्ष झाली, आजही सुद्धा जातो मी. खूप इस्टेट आहेत काही काहींच्या, खूप मोठमोठाले बंगले आहेत. पण सांगू, मुलं व्यसनाचे अधीन गेले, त्यांना मुली भेटाना, पुरी भेटाना. काय करता, करोडोची इस्टेटी आहे. ते म्हणतात, जातो आम्ही त्यांच्याकडे कीर्तनाला गेल्यानंतर, येतात कीर्तनाला, मायबाप येतात, नंतर आम्हाला बोलवतात, घरी बोलवतात. महाराज एक सांगू, खेद वाटतो की एवढी मोठी इस्टेट असताना सुद्धा तिकडची माणसं, मुंबई, नाशिक, पुन्हा त्या भागातली माणसं आम्हाला म्हणतात, महाराज तुमच्या मराठवाड्यामध्ये एखाद्या गरीबाची मुलगी असेल तर पाहणा, असं म्हणतात. आम्ही म्हणत असतो, आता गरीब कोणी राहिलं नाही. तेव्हा संस्कारी मुलं घडवणं अतिशय गरजेचं आहे भावी पिढीसाठी. आणि हे संस्कारी मुलं घडवण्याचं काम मनापासून तळमळीने आमचे पांडुरंग महाराज करतात. त्यांच्यासाठी काय महाराजांनी केलं. फार वर्षापूर्वी माझं मानताना मी कीर्तनासाठी माझ्या गावाला बोलवलं होतं. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. मी विचार केला की पांडुरंगाचं मंदिर आपण बांधलंय, त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्याला पांडुरंग महाराजच पाहिजे. आणि म्हणून महाराजांना मी बोलवलं होतं. आणि ते रुक्मिणीसह आले होते माझ्या. आजही लोक आठवण करतात आणि परत बोलवणार. खूप सुंदर मार्मिक कीर्तन केलं महाराजांनी, खूप सुंदर. तेव्हा त्यांच्याबद्दल आदर ठेवा. अनेक मुलं त्यांनी घडवलेली आहेत. आजही सुद्धा त्यांचं सुद्धा महाराष्ट्रात नाव झालेलं आहे. आता मगाशी मुलगा वाजवत होता, फार सुंदर वाजवत होते. महाराजा तू वा वा, खूप सुंदर वाजवलं. या मुलांचं कौतुक करा बघा बस. आणि त्यांना सांभाळा, एवढीच मनापासून तुम्हा सर्वांना विनंती. विठ्ठल बोलण्याच्या ओघामध्ये 10:30 वाजले. पण एक सांगू तुम्हाला, या अभंगाची चाल मी अशी उंच स्वराची का म्हटली असेल, पांडुरंग महाराजांच्या लक्षात आलं असेल की ज्या अभंगामधून संतांनी आम्हाला म्हणजे समाजाला जागं केलं, जागृती दिली, त्या अभंगाच्या चाली सुद्धा अशा उंच स्वराच्या म्हणाव्या लागतात असं वर्णन. ज्या अभंगामधून आम्हाला संतांनी जागं केलं ना, त्या अभंगाच्या चाली सुद्धा अशा उंच स्वराच्या म्हणाव्या लागतात. की जसं आग लागली म्हटल्यानंतर हळूच बोंबलून चालतं का? आग लागली हळूच बोंबलून चालतं, मोठ्याने बोंबलून सांगावं लागतं. एक छोटंसं उदाहरण सांगू का? पूर्वी सकाळ आपल्या मराठवाड्यावरती मुघलांचं राज्य होतं. मुघल बादशाह, त्याने राज्यामध्ये त्या काळामध्ये वटहुकूम काढला. माझ्या राज्यातल्या सगळ्या लोकांनी स्वरात बोलायचं. स्वरात साधं कोणी बोलायचंच नाही. साधं जो बोलत त्याला फाशी.
सगळ्यांनी स्वरात बोलायचं आणि ते सुद्धा भैरवी रागाच्या स्वरात बोलायचं. भैरवी रागाच्या स्वरात. आता पूर्वीचा काळ हो, अंधेरी नगरी जुनी म्हण आहे, राजा बोले डोळा. सगळी माणसं भैरवीच्या स्वरात बोलायला लागली. पण पुढे पुढे फार मोठे घोटाळे वाढले ना. अहो, एखादं गिऱ्हाईक जर एखाद्या दुकानासमोर गेलं, दुकानासमोर गिऱ्हाईक गेल्याबरोबर त्या गिऱ्हाईकाने दुकानदाराकडे पाहून भैरवीचा स्वर लावायचा आणि स्वरात असं म्हणायचं. कसं? ओ असा स्वर लावून त्या दुकानदाराला असं म्हणायचं, ओ अहो अहो दुकानदार दादा, अहो 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 दुकानदार दादा. पांडुरंग महाराज, हे वाजवू नका, हे गाथ्यातलं नाही. अहो अहो दुकानदार दादा. मग त्या दुकानदार दादाने सुद्धा स्वरातच म्हणायचं, काय पाहिजे काय पाहिजे, अहो काय पाहिजे काय पाहिजे. मग या गिऱ्हाईकाने म्हणायचे, 5 किलो साखर द्या. मी तरी कशाला कमी झालं. 5 किलो चहा पावडर द्या. उरलेल्या पैशाची तंबाखूची पुडी द्या. असं स्वरातच बोलायचं. सगळी जनता त्रस्त झाली हो. 2-2, 3-3 वस्तू देण्यामध्ये दुकानदाराचा खूप मोठा टाइमपास होऊ लागला. दुकानासमोर लांब लचक लाईन लागू लागली. जनता त्रस्त झाली. राजा वट हुकूम कधी वापस घेतो, लोक याची वाट पाहू लागली. प्रजेचं सुदैव, राजाचं दुर्दैव. राजाने राज दरबारापासून काही अंतरावर एक सागवानी लाकडाचा अतिशय सुंदर असा महाल बांधून ठेवला होता. दुर्दैवाने अचानक महालाला आग लागली. नेमका महाल पेटला. सेवकाने पाहिलं, महालाला आग लागली. राजाला जाऊन सांगायचं. मग तो सेवक आपला होता, धावत 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 दरबारामध्ये आला. राजेसाहेब सिंहासनावर बसले. राजाकडे पाहून तो सेवक भैरवीच्या स्वरात म्हणू लागला, ओ अहो अहो महाराज. तो आपला होता. अहो अहो महाराज. मग महाराज त्यांच्या भाषेत बोलले, क्या हुआ क्या हुआ, क्या हुआ क्या हुआ. हा फक्त एवढंच म्हणायचा, अहो अहो महाराज, अहो अहो महाराज. महाराज म्हणायचे, क्या हुआ क्या हुआ, क्या हुआ क्या हुआ. सेवकाने मागं बोलून पाहिलं. म्हटलं, आणखी बराचसा माल जळायचा बाकी. पेट्याला इतके लवकर सांगायचं नाही. म्हटलं, महाल पेटला. मी जेव्हा महाल जळून खाक झाला, त्यानंतर सेवक पुढे बोलला, आपने महल को आग लगी है, आपने महल को आग लगी है. असं म्हटल्यानंतर राजा ताडकन सिंहासनावरून खाली उतरला. दरबाराच्या बाहेर जाऊन पाहतो, महाल जळून खाक झाला. राजा संतापला. राजा म्हटला, मूर्खा, आपने महल को आग लगी है हे आताशी सांगतो का. म्हटला, 2.5 तासानंतर. अरे आग लागली ना, मोठ्याने बोलून सांगावं लागतं, लवकर सांगावं लागतं. तसं ज्या अभंगामधून आपल्या संतांनी तुम्हाला आम्हाला जागृती दिली ना, जागे केलं ना, त्या अभंगाच्या चाली सोळा अशा उंच स्वराच्यात म्हणावे लागतात. उठ जागे वारे
उद्देश महाराज या अभंगामध्ये भाईंनो म्हणतात. भाईंनो का बरं महाराज समाजाला उद्देशून भाईंनो म्हणतात, बंधूंनो म्हणतात? समाजाविना तुकोबरांचं संतांचं काय अडलं होतं? समाजाविना तुमच्या आमच्या विना तुकोबरांचं संतांचं काय अडलं होतं? अडलं होतं काही? काहीच अडलं नव्हतं. तुमच्या आमच्या विना समाजाचं संतांचं काहीच अडलं नव्हतं. अडली होती ती फक्त तुमच्या माझ्या कल्याणाची इच्छा. कारण समाजाच्या कल्याणाची इच्छा ही फक्त संतांच्याच ठिकाणी असते. बुडते हैं जाला न देखे बिगोड़ा, बुडते हैं जाला न देखे बिगोड़ा, ये तो कल्याण व्हावं, किंवा आम्ही सर्वांनी सतपथगामी बनावं, हा संतांचा उद्देश. आणि त्यासाठीच तर संतांची दुकान घातली भाविकांना. तुम्ही आम्ही दुकान घालतो, संतांनीही दुकान घातलं. आपल्याही दुकानामध्ये माल आहे, संतांच्याही दुकानामध्ये माल आहे. आपल्या दुकानातला माल फार काळ टिकणारा नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या दुकानातला माल नाशिवंत आहे, परंतु संतांच्या दुकानातला माल मात्र खरा आहे. वैष्णवांचा माल खरा वस्तू. तुमचं माझं हे भाव संतांनी दुकान घातलं.
लक्षात नाही आलं. म्हणजे पुन्हा संधी द्यायचा विचार नसला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या विठोबा तुमच्या आमच्या विना संतांचं काही आणलं नव्हतं. आणली होती ती फक्त तुमच्या माझ्या कल्याणाची इच्छा. कारण पसाय जाण्यामध्ये माऊलीने असं म्हटलं की किंबहुना सर्व सुखी. समाजाच्या कल्याणाची इच्छा संतांच्या ठिकाणी असते. समाजाच्या कल्याणाची इच्छा ईश्वराच्या ठिकाणी नाही. समाजाच्या कल्याणाची इच्छा ब्रह्माच्या ठिकाणी आहे, फक्त संतांच्या ठिकाणी. ब्रह्माच्या ठिकाणी समाजाच्या कल्याणाची इच्छा का नाही, तर जगत झालं आहे किंवा नाही याची ब्रह्माला खबर सुद्धा नाही. ब्रह्म कसं आहे, निर्गुण निराकार आहे. त्या ब्रह्माला रंगही नाही आणि रूपही नाही. हरिपाठामध्ये माऊलीने जसं म्हटलं की अव्यक्त निराकार आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जगाच्या कल्याणाची इच्छा संभवत नाही. ईश्वराच्याही ठिकाणी म्हणजे माया विशिष्ट चैतन्य, त्याला वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर म्हणतात, त्याच्याही ठिकाणी जगाच्या कल्याणाची इच्छा नाही. कारण ईश्वर हा कर्मफलदाता आहे. जसं ज्याने कर्म केलं असेल त्या कर्माप्रमाणे फळ देणं एवढंच ईश्वराच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ईश्वराच्या ठिकाणी समाजाच्या कल्याणाची इच्छा नाही. समाजाच्या कल्याणाची इच्छा आहे संतांच्या ठिकाणी. आणि हीच समाज कल्याणाची इच्छा आडवी आल्यामुळे जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला या ठिकाणी भाईन म्हणतात, बंधून म्हणतात. काही ठिकाणी आपल्या संतांनी समाजाला मायबाप सुद्धा म्हटले. मायबाप खरं सांगा, संतांनी आपल्याला मायबाप म्हणाव एवढी समाजाची योग्यता आहे का? सांगा, एवढी तुमची माझी योग्यता आहे का की संतांनी तुम्हा आम्हाला मायबाप म्हणाव? उठा की जे मायबाप जाऊ द्या. 11 पण म्हणतो उठा की जी माया बाप काही ठिकाणी संतांनी समाजाला साधू संत म्हटले. साधू संत उठा, साधू संत साधा Yeah.
मनुष्य जन्माला आला. आता जो पहिला शब्द आहे ना, या आता शब्दाचे मला 2-3 भाव सांगता येतील. आता शब्दाचा पहिला भाव असा सांगता येईल महाराजांना, आम्हाला हे सांगायचे की हे बहिणो, हे बंधूंनो, इथून मागच्या आयुष्यात काय केलं हे पाहू नका. आता उघडी डोळे, जरी दुधाची पिळे मातीची आळखुळे दगड आला पोटाशी, म्हणून आता शब्द वापरतात. महाराज म्हणतात हे बहिणो, आणि आता जर तुम्ही सावध झाला नाही तर शेवटी तुम्हाला पश्चाताप करण्याची पाळी येईल. पछताएगा 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 पछताएगा, तेरा पिता समय नहीं आएगा, तेरा पिता समय नहीं दुःख पावाल टुळीले पेना आता नका रे भाईंनो नका. सुंदर आयुष्य मिळाले. महाराज म्हणतात आयुष्य मिळालेला मग चांगलं भविष्य घडवण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटच्या काळात महाराज म्हणतात की बाबांनो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये वाईट काम केलं त्याचं वाईटच झालं. वाईट काम करणाराचं वाईटच होत असतं आणि चांगले काम करणाराचं चांगलंच होत असतं. कारण का, चांगल्या कार्याची पावती समाज देईल यात नवल नाही, चांगल्या कार्याची पावती परमात्मा सुद्धा देत असतो. म्हणून शेवटच्या काव्यात महाराज म्हणतात तुका म्हणे एकाच्या
राष्ट्रगुरु श्री समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. करविली तशी केली चटकट वाकुडे का नीट स्वाभिमान. तेव्हा पहिल्यांदाच आपल्या या समर्थांच्या जन्मभूमीमध्ये महाराजांच्या स्वामींच्या समोर कीर्तनाची संधी आमच्या पांडुरंग महाराजांनी निर्माण करून दिली. मी स्वतःला धन्य समजतो. या कीर्तनासाठी वेळ खूप झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही एकही माणूस कीर्तनात ऐकला नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगलं ऐकण्याची नक्कीच
आवड असली पाहिजे असं आम्ही मनोमन समजतो. आणि पांचट गोष्टी, पांचट विनोद आता समाजाला नाही चालत. परंतु तुम्हाला एवढ्या वर्षाची जुनी परंपरा, 94 वर्षाची जुनी परंपरा या श्री समर्थ मंदिर संस्थान यांनी ही आतापर्यंत अव्यातपणे जिवंत ठेवली. 94 वर्ष झाली म्हणजे किती वर्षाची ही परंपरा. स्वामींचा जन्मोत्सव, राम जन्मोत्सव तुम्ही या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने संपन्न करता. याच्या ओघळल्यामध्ये परमात्म्याने स्वामींनी तुम्हा सर्वांना खूप गोड असं आयुष्य द्यावं आणि ते आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी सांपत्तिकता द्यावी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. या कीर्तनासाठी मला मृदंगाचार्य आमच्या परमार्थप्रेमी जीवलग मित्रांनी सुंदर साथ दिली. गाण्यामध्ये सुद्धा खूप वारकरी चांगले त्यांच्या अवगत आहेत. मला त्यांची नावं माहिती नाही. पहिल्यांदाच तुमच्या भागामध्ये आलं. कापसे महाराजांनी पहिली चाल अतिशय सुंदर गायली आणि आता ज्यांनी शेवटची चाल गायली विष्णू हा सुंदर सुंदर आवाज मार्मिक जे पोषक आहे ते सर्व तुम्ही सर्वांनी गायलेलं आहे. खूप सुंदर साध. ही लहान लहान मुलं बघा इतक्या कमी वयामध्ये किती सुंदर गोड गातात. बघा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही. काही पोरांना गॅस मिळत नाही याचं टेन्शन आहे का? काही टेन्शन नाही. त्यांना फक्त टेन्शन एवढंच आहे, बाबा कधी कीर्तन संपवतो. बघा किती सुंदर गातात, किती लहान वयामध्ये महाराज या मुलांना घडवतात आणि म्हणून या मुलांचंही मी मनापासून कौतुक करेन. आणि आमचा चौकदार तो मोठा शोधून आणलेला असा चौकदार मी पहिल्यांदाच पाहिला. महाराष्ट्र फिरतो तुमच्या झारखंडच्या आशीर्वादाने. इतका गोड आणि सुंदर. खरंच मनापासून चौकदार तुम्हाला हे आशीर्वाद वाटतो. पुरुष मंडळी, माता भगिनी बहुसंख्येने माझ्या जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यासाठी आला. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना परमात्म्याने उदंड आयुष्य द्यावं अशी पुनश्च एकदा प्रार्थना करतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये 15 मिनिटाची वेळ तुमची जास्त घेतली त्याबद्दल क्षमा मागतो. विठ्ठल जय जय.